शरद पवार पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार. वयाच्या 86व्या वर्षी शरद पवार पुन्हा त्या पक्षात परतणार जिथून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली होती. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खेळी सुरू झाली आहेत का? आणि जर खरंच राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन झाला तर त्याची सर्वाधिक फटका कोणाला बसणार? नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या कावरे आणि तुम्ही पाहत आहेत मराठी पॉडकास्ट. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात एका चर्चेने जोर धरला आहे. ती म्हणजे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार का? विशेष म्हणजे ही चर्चा केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित राहिलेली नाही. काँग्रेसच्या काही नेत्यांच्या वक्तव्यामुळे आणि बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे. पण हा प्रश्न अचानक निर्माण झालेला नाही. यामागे गेल्या काही महिन्याभरातील अनेक राजकीय घडामोडी आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं झपाट्याने बदलली. एकीकडे अजित पवार गट आणि दुसरीकडे शरद पवार गट अशी विभागणी कायम राहिली. दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील अशी चर्चा होती, पण अलीकडील घडामोडीमुळे ती शक्यता सध्या फार दिसत नाही. दुसरीकडे काँग्रेसमध्ये असा मतप्रवाह आहे की भाजप विरोधी मतांची विभाजनी थांबवण्यासाठी प्रादेशिक पक्षांना मोडी. शरद पवार यांनी अनेक वेळा आपल्या राजकीय चालींनी मित्र विरोधी दोघांनाही आश्चर्याचा धक्का दिला आहे. म्हणूनच त्यांच्या बाबतीत एक वाक्य अनेकदा ऐकायला मिळतं: शरद पवार नेमकं काय करतील हे शेवटच्या क्षणापर्यंत सांगता येणं कठीण असतं. सध्या काँग्रेसकडून किंवा शरद पवार गटाकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. म्हणून या सर्व चर्चा राजकीय पातळीवर शक्यता आणि अंदाज म्हणून पाहिल्या जात आहे. पण जर भविष्यात असं विलगीकरण झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणात तो एक ऐतिहासिक टप्पा ठरू शकतो. कारण जवळपास 3 दशकापूर्वी काँग्रेस पासून वेगळं झालेलं शरद पवार यांनी पुन्हा घरात परतण्याची चित्र पाहायला मिळू शकतं. आणि जर असं झालं नाही तर शरद पवार स्वतंत्र राजकीय अस्तित्व कायम ठेवून पुन्हा एखादी नवी राजकीय खेळी करतील का? हा प्रश्न सध्या कायम आहे. तुम्हाला काय वाटतं? शरद पवार गटाने काँग्रेसमध्ये विलीन व्हावं का, की स्वतंत्र पक्ष म्हणून पुढे जावं? तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.